मान्यवरांचे हार्दिक स्वागत करत आहोत। आदरणीय व्यासपीठ सीमा समर्थ IVF टेस्टिंग बेबी सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित असलेल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार सौ नमिताताई अक्षय मुंदडा, तसेच प्रमुख अतिथी हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री पू फेम विशाखाताई सुभेदार मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात सर, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर शंकर धपाटे सर, माजी आमदार पृथ्वीराजजी साठे साहेब, माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापाजी मोदी साहेब, इंडियन मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग चेअरमन डॉक्टर राजेशजी इंगोले सर, इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई ब्रांच अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे सर, डेंटल काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्रजी काळे सर, इनर व्हील क्लब अध्यक्षा सुरेखाताई शिरसट मॅडम, तसेच अंबेजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ सुलभाताई पाटील मॅडम, डॉक्टर हर्षलता लड्डा मॅडम, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर गणेश तोंडगे सर, डॉक्टर आतिश लड्डा सर, डॉक्टर कीर्ती पात्रीकर मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर व व्यासपीठासमोरील आपण सर्व मान्यवर, सर्वांचे स्वागत। अंबाजोगाई हे गाव आदिशक्ती योगेश्वरी मातेचे आहे। मातृत्वाचा वसा असलेल्या या गावाला मातृत्वापासून वंचित असलेल्या महिलांना आई पण मिळावी म्हणून प्रथमच आम्ही अंबाजोगाईमध्ये 5 स्त्री रोग तज्ञ एकत्र येऊन एक मोठे IVF सेंटर सुरू करत आहोत। ते म्हणजे मी डॉक्टर सुनीता तोंडगे, आई नर्सिंग होम हाऊसिंग सोसायटी, डॉक्टर अनिल भुतडा सर, भुतडा हॉस्पिटल जोगाईवाडी, डॉक्टर दीपक पाटील सर, पाटील हॉस्पिटल मंगळवार पेठ, डॉक्टर सारिका शिंदे मॅडम, सोमेश्वर हॉस्पिटल टीचर्स कॉलनी आणि डॉक्टर जाधव सर, जाधव हॉस्पिटल तथागत। आम्ही सर्व मिळून सीमा समर्थ IVFचे आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन करत आहोत। ते म्हणतात ना, एकीचे बळ आणि मिळते फळ, त्याप्रमाणे जे जोडपे ज्यांच्या आयुष्यामध्ये मुलं न होण्याचे संकट आले आहे ते दूर करण्यासाठी आम्ही आज विघ्नहर्ता गणेश जन्मदिनाच्या दिवशी शुभ कार्यास सुरुवात करत आहोत। समर्थ IVF ची सुरुवात 2011 साली झाली। तेव्हापासून आजपर्यंत 6 विभिन्न राज्यांमध्ये 22हूनही अधिक शाखा यशस्वीरित्या कार्यान्वित आहेत। ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी IVF चेन आहे व त्याचीच एक शाखा आपल्या मनोहर अंबानगरीत आनंदनगरात आपण सुरू करत आहोत, याचा आम्हाला अत्यंतिक आनंद होत आहे। ही एक संयुक्त प्रोजेक्ट आहे। CEO डॉक्टर आतिश लड्डा सर, IVF कन्सल्टंट डॉक्टर हर्षलता लड्डा मॅडम, चीफ एम्ब्रियोलॉजिस्ट डॉक्टर प्रीती पात्रीकर मॅडम यांच्या साथीने आज तो पूर्णत्वास येत आहे। मूल न होणाऱ्या दाम्पत्यासाठी IVF एक वरदान आहे। असे अत्याधुनिक सेंटर इथे सुरू होणे म्हणजे सर्वांसाठी एक वर्गणी आहे। आपल्या सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा म्हणजे IUI, IVF, ICSI, DNA फ्रॅगमेंटेशन आणि लेझर असिस्टेड हॅचिंग याद्वारे तुमचे आई होण्याचे स्वप्न आम्ही समर्थपणे पूर्ण करणार आहोत। आपला मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। संपत्तीचा दुष्काळ माणूस सहन करू शकतो, पचवू शकतो, त्यावर मातही करतो, परंतु संततीचा दुष्काळ अख्खं कुटुंब अस्वस्थ करतो व त्या कुटुंबाला आर्थिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक दृष्ट्या खचवून टाकतो। मूलबाळ होत नसल्यास जगण्याचा अर्थ निघून जातो। संततीचा आनंद मिळवून देणारे समर्थ IVF सेंटर तुमच्या खिशाला परवडेल अशा दरात सेवा पुरवणारे केंद्र ठरणार आहे। उच्च दर्जाच्या IVF उपचारांसोबत आम्ही आपल्या आयुष्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी एक मानसिक आधार व मनोधैर्यही देणार आहोत। मूल पाहिजे म्हणून प्रत्येक देवासमोर माथा टेकणाऱ्या माझ्या सर्व भगिनींना मी विनंती करते
तुम्ही एकदा आमच्या सेंटरला भेट द्या. तुमची मनोकामना आम्ही नक्कीच पूर्ण करू. बंधत्वावरील आधुनिक सुविधा साठी तुम्हाला आता मुंबई, पुणे, नाशिकला जाण्याची अजिबात गरज नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेले सीमार समर्थ IVF सेंटर हे तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील. अंबेजोगाई या शब्दाचा शेवट आई या शब्दाने होतो. त्याचप्रमाणे आपला आई बनण्याच्या प्रयत्नांचा शेवट आमच्या सेंटरमध्ये आई बनण्यानेच होईल. आम्ही सर्वजण संपूर्ण निष्ठेने व जिद्दीने यासाठी प्रयत्न करत राहू. या संदर्भात सर्व टीमतर्फे मी तुम्हाला ग्वाही देतो व या प्रसंगी कवितेच्या 2 ओळी सादर करतो व आपली रजा घेतो. लाभेल सुख हवे असलेल्या मातृत्वाचे, लाभेल भाग्य नशिबी पितृत्वाचे, बाळाच्या रूपात प्रतिबिंब दिसणार देवाचे, उजवणार कूस आता आईची, होणार सोने जगण्याचे. कामच तर आहे हे सीमार समर्थ IVF चे. कामच तर आहे हे सीमार समर्थ IVF. सर्वांचे स्वागत व मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.